विधानसभेतील नव्या आमदारांचा शपथविधी पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबद्दलची चर्चा आता सुरू झालेली आहे। अनेक नवे आमदार आहेत, अनेक जुने आमदार आहेत किंवा काही मागच्या मंत्रिमंडळातले मंत्री सुद्धा आहेत। अशा सर्व लोकांना सामावून घेताना या महायुतीची मोठी अडचण होताना किंवा राजकीय कसरत होताना आपल्याला पाहायला मिळते। पण तरी सुद्धा भाजप आता आगामी विस्तारामध्ये मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे, कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 9 आणि शिवसेना 10 नव्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि हे तिन्ही पक्ष मागच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या काही नेत्यांना डचू देण्याची शक्यता आहे, तर अनेक नव्या आमदारांना किंवा नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सुरुवातीला आपण शिवसेनेच्या 10 नावांबद्दल बोलूयात, ज्यामध्ये काही जुने चेहरे सुद्धा असतील आणि काही नवीन किंवा काही पहिल्यांदा जिंकलेले आमदार सुद्धा मंत्रिपदावरती शपथ घेऊ शकतात। त्यामध्ये 4 नावं ही मागच्या मंत्रिमंडळातली आहेत। अर्थातच उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील हे मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते। आता त्या लोकांना सुद्धा पुन्हा एकदा शपथ दिली जाणार असल्याची माहिती समोर आली। आणि त्याचबरोबर 6 नावं अशी आहेत जी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्री करू इच्छितात। त्यामध्ये संजय शिरसाट, भारत गोगावले, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, राजेश क्षीरसागर आणि अर्जुन खोतकर हे 6 आमदार एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा मंत्री होण्याची शक्यता आहे। संजय शिरसाट आणि भारत गोगावले हे अनेक काही मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मंत्री नसल्यामुळे नाराज होते, दोघांनाही महामंडळ देण्यात आलेली होती। परंतु तरी सुद्धा आशिष जयस्वाल, राजेश क्षीरसागर, अर्जुन खोतकर आणि प्रताप सरनाईक या नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 9 नावांची चर्चा आहे, त्यामध्ये 2 नावं नवीन आहेत आणि जवळपास 7 नावं ही मागच्याच मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या लोकांना अजित पवार हे पुन्हा मंत्रिपदी बसवण्याची शक्यता आहे। त्यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोड, नरेश झिरवाळ आणि अनिल भाईदास पाटील जे मागच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांनाच पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडून रिपीट केलं जाऊ शकतं। आणि 2 नावं अशी आहेत जी नवीन आहे या मंत्रिमंडळामध्ये, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळामध्ये दत्ता भरणे आणि मकरंद आबा पाटील हे 2 नवे चेहरे या सरकारमध्ये मंत्री होऊ शकतात, शपथ घेऊ शकतात। अर्थात दत्ता भरणे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले होते। मकरंद आबा पाटील हे पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असं सूत्रांकडून आपल्याला कळतं। आता भाजप 15 नावांची चर्चा भाजपमध्ये होते, कारण या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भाजपचे 15 आमदार हे शपथ घेऊ शकतात आणि यामध्ये जवळपास 7 चेहरे हे जुन्या मंत्रिमंडळाचे आहेत आणि प्रामुख्याने अनेक नावं जी आहेत त्यामध्ये 8 नावं जवळपास ही नवीन आहेत, नवीन आमदार आहेत जे फडणवीसांच्या 3.0 या प्रकारच्या मंत्रिमंडळामध्ये असतील। त्यामध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा आणि राधाकृष्ण विखे पाटील हे जुने चेहरे जे मागच्या सरकारमध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते त्यांना भाजपकडून रिपीट केलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। आणि नवीन नावामध्ये कोण आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रराजे भोसले, पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ ही 4 नावं ही भाजपकडून नवीन मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे। आणि देवयानी फरांदे, संजय कुटे, आशिष शेलार आणि गणेश नाईक हे सुद्धा भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये। चंद्रशेखर बावनकुळे हे 2014 ते 2019 फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ऊर्जा मंत्री होते। शिवेंद्रराजे भोसले हे कदाचित त्यांनी शपथ घेतली तर पहिलेच ते मंत्री असतील। पंकजा मुंडे या सुद्धा फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामविकास मंत्री होत्या। माधुरी मिसाळ ह्या सुद्धा अद्यापही कधी मंत्री झालेल्या नाहीत। देवयानी फरांदे, संजय कुटे सुद्धा यापूर्वी मंत्री राहिलेले होते। आशिष शेलार हे सुद्धा मंत्री होते आणि गणेश नाईक हे सुद्धा आता त्यांनी जर शपथ घेतली तर कदाचित ते पुन्हा एकदा मंत्री होणार आहे। आपण या महायुतीच्या सर्व नावांची यादी जर बघितली तर तिन्ही पक्ष असतील, तिन्ही पक्षांनी हा एक प्रकारे महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत किंवा विभाग आहेत त्या सगळ्या विभागांचा आणि सामाजिक समीकरणांचा विचार केलेला दिसतो। यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, यामध्ये अनेक नावांची चर्चा सुरू आहे। आणि ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस या सर्व नावांना संमती देतील आणि नागपूर अधिवेशनाच्या आधीच म्हणजे या सर्व लोकांना शपथ दिली जाणार असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। तुम्हाला या सगळ्या नावांबद्दल, यादींबद्दल आणि देवेंद्र फडणवीस यांचं पुढचं 5 वर्षाचं सरकार कसं असेल, कशा पद्धतीने महायुतीचं सरकार हे काम करेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।